प्राणायाम. आता भस्त्रिका प्राणायाम आपण पहिल्यांदा पाहू. आता सगळ्यांना माहिती आहे की भस्त्रिका प्राणायामामध्ये काय होतं ऍक्च्युली. भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण जे ब्रिदिंग करतो ते एकदम फास्ट ब्रिदिंग असतं. म्हणजे आपण जो काही पूरक किंवा रेचक असतो तो साधारणतः अर्ध्या मिनिटामध्ये आपण जे काही सायकल करतो कम्प्लीट, म्हणजे श्वास घेतो, श्वास सोडतो, उच्छ्वास जोराने करतो आणि तो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला आपण भस्त्रिका म्हणजे भात्याचा लोहाराचा भाता कसा फास्टली हवा बाहेर आत बाहेर आत बाहेर करतो, तसं आपण काय करतो की भस्त्रिका प्राणायामाचं काय होतं की तसं आपण भस्त्रिका प्राणायाम करत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की हायपर व्हेंटिलेशन होतं. मग ज्यांना सिव्हिअर हायपरटेन्शन आहे किंवा ज्यांना चक्कर येते की जेव्हा गिडीनेस किंवा व्हर्टायगोचा त्रास होतो, तर अशा लोकांनी भस्त्रिका प्राणायाम करताना थोडासा विचार करून करावा किंवा मध्ये बाबा 30चं सायकल किंवा 60चं एक सायकल करून किंवा 30 ह्याचं सायकल करून मग परत थांबून परत सहन होत असेल तर करावं. कारण किती नाही म्हटलं तरी एक प्रकारचं काय होतं की ब्रिदिंग होतं ते ॲसिडोटिक ब्रिदिंग होतं. म्हणजे एक प्रकारचं हायपर व्हेंटिलेशन झाल्यामुळे काय होतं की आपल्याला एक प्रकारचं काय होतं की असं थकवा जाणवल्यासारखं होतं किंवा एक्झर्शन होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना परत चक्कर येणे किंवा उष्णता पण शरीरातली वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होण्याची काय होते की शक्यता वाढते. त्याच्यामुळे भस्त्रिका प्राणायाम करताना थोडीशी काळजी घेणे काय होतं आवश्यक होतं. तर भस्त्रिका प्राणायामाचे सगळ्यात फायदे काय? तर भस्त्रिका प्राणायामाने काय होतं की म्हणजे फिजिओलॉजिकल जर मॉडर्न सायन्सनुसार जर उपयोग बघायचा असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं की आपण हवा काय करतो की आत बाहेर सोडतो. त्याच्यामुळे काय होतं की किती नाही म्हणलं तरी काय होतं की फुफ्फुसांना वेगळ्या प्रकारचा काय होतो, एक प्रकारचा काय होतो व्यायाम होतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारणतः पद्मासन किंवा वज्रासनामध्ये बसून करतो. मग त्याच्यामुळे पण काय होतं की स्पाइन स्ट्रेट राहायला मदत होतो. त्याच्यामुळं पद्मासनामुळे पण काय होतं की किती नाही म्हटलं तरी नीची फ्लेक्झिबिलिटी किंवा स्पाइन स्ट्रेट राहायला मदत होते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय करतो, किती नाही म्हटलं तरी एक प्रकारचा आवाज होतो श्वसनाचा. एक प्रकारचा फोर्स निर्माण होतो. ज्याच्यामुळे काय होतं की नोझल फोर्स किंवा चेस्ट मधून फोर्स डेव्हलप होतो. ॲब्डोमेन, चेस्ट, नंतर नोज आणि एक्सपेल्ड होतं ते एकदम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपण श्वास सोडतो. तर त्यामुळं काय होतं की ह्या प्रोसिजरमुळं की आपल्याला सूर्यनाडी जी आहे, ती सूर्यनाडी उद्युक्त होते किंवा दक्षिण नाडी जास्त प्रमाणात काम करते. त्याच्यामुळे आपल्याला थकवा किंवा टायर्डनेस जाणवू शकतो. हं. नंतर ह्या कार्डिओपल्मनरी म्हणजे आपली जी एनर्जी आहे किंवा उष्णता वाढते किंवा एनर्जी वाढते, एक प्रकारची प्राण ऊर्जा वाढते. नंतर पूर्णपणे आपले काय होतात की फुफ्फुसं स्वच्छ केली जातात किंवा त्यांना एक प्रकारचा रिज्युनेट किंवा त्यांचं सर्क्युलेशन वाढतं. कारण त्यांना त्यांचं काम वाढतं. मग काम वाढलं की आपोआपच त्याला सर्क्युलेशन पण वाढतं. नंतर श्वासपटल असतो त्याचा टोन वाढतो. नंतर ॲब्डॉमिनल मसल्स म्हणजे पोटाच्या स्नायूंचा पण टोन वाढतो. हृदयाला पण काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागतं. नंतर आपल्या ऑक्सिजनचं सॅच्युरेशन रक्तातलं वाढतं. आपला रेस्पिरेटरी रेट काय होतो, भस्त्रिका प्राणायामामध्ये पण फास्ट रेट ब्रीथिंग करतो. त्याच्यामुळे रेस्पिरेटरी रेट पण वाढतो. त्यामुळे पेरिफेरल जे सर्क्युलेशन आहे साईडचं ते पण वाढतं. मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं एक्सपायरेटरी व्हॉल्यूम जर वाढतं म्हणजे बाहेर फेकण्याचा फोर्स जसा वाढतो, तसं मॅक्झिमम ऑक्सिजन घेण्याचा इफेक्ट पण काय होतो की याच्यामध्ये वाढतो. त्यामुळे आपल्याला काय होतं की थोड्या वेळाने आपण जर भस्त्रिका प्राणायामानंतर काय केलं की बाबा शांतपणे आपण शवासन केलं तर आपल्याला काय होतं की रिज्युनेट झाल्यासारखं किंवा एनर्जी मिळाल्यासारखं होतं. त्याच्यानंतर जे कफ आहे, कफकारक ज्यांची प्रकृती की ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो किंवा ह्याचा त्रास होतो, तर त्यांनी जर हा प्राणायाम केला तर किंवा तमक श्वास, दम्याचा त्रास, त्या सगळ्यांना काय होतं की ह्याचा एक प्रकारचा फायदा होतो की श्वासनलिका म्हणा किंवा आपलं लंगचं काम म्हणा सुधारण्यामध्ये काय होते की मदत होते. नंतर आपलं दुसरं गोष्ट काय होते की ह्याच्यानुसार म्हणजे हठयोग प्रदीपिकेनुसार भस्त्रिका प्राणायामामध्ये काय होतं की जे काही आपले नाडी आहे किंवा रुद्र नाडी किंवा रुद्र जे आपल्या प्रत्येक ठिकाणी कंठस्थ ग्रंथी म्हणा किंवा
ब्रह्म विष्णू आणि महेश आपण त्याचे ग्रंथी असतात आणि कुंडलिनी शक्ती त्यांना भेदून काय करते, त्यांचं छेदन करत जाते. तर भस्त्रिका प्राणायामामुळं आपल्याला त्या गोष्टींचं छेदन होण्यास किंवा आध्यात्मिक उन्नती होण्यास किंवा स्पिरिच्युअल उन्नती होण्यामध्ये पण काय होते की भस्त्रिका प्राणायामाची काय होते की मदत होते. आणि खूप वेळ भस्त्रिका प्राणायाम केल्यानंतर हायपर व्हेंटिलेशन झाल्यानंतर पण थोडा वेळ कसं होतं की एक प्रकारची कामनेस किंवा एक प्रकारचं तुम्ही एवढं लक्षात घ्या की सगळे प्राणायाम हा न्यूरोलॉजिकल इफेक्ट आणि माइंडला इफेक्ट करतात. म्हणजे तुमचं मनोमय कोश आणि तुमचा जो बौद्धिक न्यूरोलॉजिकल सगळा कोश आहे त्यांना सगळ्यांना टोन करायचं आणि मनातले सगळे विचार कमी करायचं काम काय करतं. कारण तुम्ही किती नाही श्वासाकडे जेव्हा लक्ष केंद्रित करतात तेव्हा मनातील विचार काय होतात, कमी होतात आणि त्याचा मनावरती तर परिणाम होतोच, पण फिजिओलॉजिकल इफेक्ट मध्ये सगळ्याच गोष्टींच्या वरती इफेक्ट होतो. म्हणजे लंग सुधारण्याचा लंगचे आपण जे फुफ्फुसाचे स्नायू जोराने आपण रेचकासाठी वापरतो तर त्या स्नायूंचं काम सुधारण्यास मदत होते. सगळं नाक आणि श्वसन मार्ग स्वच्छ होण्यास मदत होते. अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचा टोन येतो. म्हणजे सगळ्याच श्वसन व संस्थेचा एक प्रकारचा काय होतो आपण व्यायाम होतो किंवा त्याचा हे होतो असं आपण म्हणू शकतो. साधारणतः हे आपण काय करू शकतो की एका वेळेस 1 मिनिटच शक्यतो आपण प्रॅक्टिस करावी. म्हणजे किंवा 1 मिनिट नाही म्हणत असं आपण की साधारणतः एका वेळेस की अर्ध्या मिनिटामध्ये आपलं श्वसन होतं ऍक्च्युली भस्त्रिका प्राणायामामध्ये. तर आपण 120चं सायकल करू शकतो. परंतु ज्यांना त्रास होतो त्यांनी त्यांनी काय करावं की म्हणजे ज्यांना त्रास होत नाही त्यांनी 4 ते 5 मिनिटं प्रॅक्टिस करू शकता. पण ज्यांना त्रास होतो त्यांनी एकच राऊंड सेशन करून किंवा हे करून काय केलं पाहिजे, बास बास केलं पाहिजे. स्लोली स्टार्ट केलं पाहिजे. स्वतःला पुश नाही करायचं जास्त प्रमाणामध्ये. आणि जो काही क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर आहेत किंवा योगा इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्या आणि मोकळ्या पोटाने करायचं आपल्याला. आणि काही म्हणजे ज्यांना काय आहे की सिव्हिअर हायपरटेन्शन आहे किंवा रेस्पिरेटरी काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा इतर काही मेडिकल कंडिशन्स आहेत जे म्हणजे व्हर्टायगो म्हणा किंवा गिडीनेस म्हणा, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, हा प्राणायाम काय केला पाहिजे, थांबवला पाहिजे. हम्म. नंतर आता भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाचं काय असतं की भ्रामरी प्राणायामामध्ये तुम्ही ओमचं गुंजन करता. किती नाही म्हटलं तरी काय होतं की भ्रामरी प्राणायामामुळं की ओमचं गुंजन करत असता आणि ह्या भ्रामरी प्राणायामाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग काय होतो तर भ्रामरी प्राणायामामुळे प्रामुख्याने काय होतं की सगळे जे न्यूरोलॉजिकल म्हणजे तुमची ज्ञानग्रहण क्षमता म्हणा किंवा तुमची आकलन क्षमता म्हणा किंवा म्हणजे आता तुम्ही जे काही असं भुंग्याचा कसा आवाज असतो तसं ओमचं तुम्ही काय करता ब्रिदिंग करता आणि मग त्याच्यामुळे काय होतं की भ्रामरी प्राणायामामुळे तुमची ज्ञानग्रहण क्षमता म्हणजे लहान मुलांच्या मध्ये याचा जास्त उपयोग होतो. नंतर काय होतं दुसरं काय होतं की जे स्वर गायक आहेत जे गायकीचा अभ्यास करतात त्यांना काय होतं की त्या सगळ्याच प्राणायामांचा उपयोग होतो पण सगळ्यात जास्त भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. कारण गायकांना श्वासावरती कंट्रोल करावा लागतो. जेव्हा स्वर लावतात तेव्हा ते स्वर लावताना त्यांना ब्रिदिंग वरती एक प्रकारचा कंट्रोल ठेवावा लागतो किंवा कधी त्यांना गॅप घ्यायचा, कधी गॅप घेऊन ते ताण घ्यायची. तर ह्या सगळ्याला प्राणायामाचा खूप जास्त प्रमाणामध्ये काय होतो उपयोग होतो. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायामाने काय होतं की मन शांत व्हायला खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होते. नंतर तुम्हाला समजा राग आलाय, फ्रस्ट्रेशन आलंय किंवा फ्रस्ट्रेशन म्हणजे वैताग आलाय किंवा आपण तर म्हणू शकतो की वैतागलाय तुम्ही, तुम्हाला चिंता आहे, तुम्हाला काळजी आहे, राग आहे, तर ह्या सगळ्या भावनांना जर तुम्हाला फार हायर स्थितीला आहेत तर तुम्ही त्यावेळी जर 1-2 मिनिटासाठी जरी भ्रामरी प्राणायाम केला तरी तुमच्या भावनिक गोष्टींमध्ये फरक व्हायला किंवा तुमची चिंता कमी व्हायला, तुमचा वैताग कमी व्हायला, तुमचा राग कमी व्हायला, तुमची काळजी कमी व्हायला काय होते, मदत होते. हम्म. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढवतं भ्रामरी प्राणायाम. तुम्ही विचार करा कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीमला टोनिंग होतं प्रत्येक प्राणायामाने. भ्रामरी प्राणायामामध्ये पण तेच होतं. पण भ्रामरी प्राणायामामध्ये ओमचं गुंजन करतो आपण. तर ते ओम हा काय करतो की ओम आपण किती नाही म्हणलं तरी आपली स्मरणशक्ती वाढवायला किंवा आपली एकाग्रता वाढवायला, आपली अंतर्गत जागरूकता वाढवायला काय होतं, मदत करतो. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर मेंटेन करायला सुद्धा भ्रामरी प्राणायामाचा काय होतो, सगळ्यात प्रमाणामध्ये म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आता हे कसं काम करतं भ्रामरी प्राणायाम तर ह्याचे व्हायब्रेशन्स तयार होतात. जेव्हा आपण एक असं कंपन निर्माण करतो
तर त्या प्रत्येक कंपनाची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ओमची तर स्वतःची एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. तर त्या व्हायब्रेशन्समुळं किंवा त्या स्पंदनामुळं तर काय होतं की नर्व्हजला किंवा आपल्या ब्रेनला किंवा आपल्या मनाला काम करायला तो काय करतो, भ्रामरी प्राणायाम काय करतो, मदत करतो. म्हणजे स्ट्रेस रिलीव्ह करणे म्हणा किंवा रिलॅक्स करणे म्हणा, या सगळ्या गोष्टींना काय होतो, भ्रामरी प्राणायाम काय करतो, मदत करतो. त्यात भ्रामरी प्राणायामाचा दुसरा एक उद्योग म्हणजे काय, की नादानुसंधान. जे ग्रंथोक्त आपण जे म्हणतो, की नादानुसंधान जे साध्य केलं जातं, तर हे नादानुसंधान साध्य व्हायला पण भ्रामरी प्राणायामाचा सराव काय करतो, आपल्याला मदत करतो. नादानुसंधानामध्ये आपण बघतो, की वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी आपल्याला कानामध्ये ऐकू येतात. आणि हे भ्रामरी प्राणायाम काय करतो, की आपल्याला हे नादानुसंधान साधायला किंवा पूर्णपणे एक आध्यात्मिक उन्नती करायला नादानुसंधानाने आपण कुंडलिनी शक्ती वेगवेगळे बरेच प्रकार आहेत कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे. त्याच्यामध्ये एक नादानुसंधान प्रकार आहे. तर त्याचा भ्रामरी प्राणायाम आपण काय करतो, त्याला आपल्याला मदत करतो. त्याच्यानंतर अजून काय करतो भ्रामरी प्राणायाम, तर आपले ज्ञानग्रहण क्षमता, आपली आकलन क्षमता, आपली स्मरण शक्ती, आपलं सगळ्याच गोष्टींचा पूर्णपणे जे काही बौद्धिक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा काय करतो, पूर्णपणे विकास करतो. नंतर आता हे आपण भ्रामरी प्राणायामाचं बघितलं. तर मी हे सगळ्यांचे साधारणतः तुम्हाला बऱ्यापैकी फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणजे की किती नाही म्हटलं तरी, कारण तुम्हाला प्रत्येकाला त्याची कृती माहिती आहे. पण जेव्हा तुम्हाला टिपा येतात तेव्हा तुम्ही त्याची माहिती लिहून, त्याची कृती लिहून मग त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगायला पाहिजेत. मग ते थोडेसे ग्रंथोक्त सांगायचे आधी आणि मग नंतर मॉडर्न ह्याच्यानुसार काय होतात, की त्याचे मॉडर्न ह्याच्यानुसार पण काय असतात ते आपल्याला सांगायचे. नंतर भ्रामरी प्राणायामाने एकदम हायर लेवलचं आपल्याला काय होतं, की कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शन शक्ती मिळते. आपली झोपेची जी क्वालिटी म्हणायचं किंवा आपल्या प्रकारची झोप जी आहे ती कशी क्वालिटी सुधारते. नंतर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय होते, आपली ऍक्टिव्ह होते. नंतर आपलं काय होतं, की पल्मोनरी फंक्शन, आपलं लंगचं फंक्शन पण सुधारतं, किती नाही म्हटलं तरी. आणि एक प्रकारचं गुंजन होतं. त्यामुळं पण काय होतं, की गुंजन आणि व्हायब्रेशनने पण काय होतं, की त्या फ्रिक्वेन्सीचे बरेच हे ज्या फ्रिक्वेन्सीचे जे जे फायदे आहेत, त्या फ्रिक्वेन्सीचे ते फायदे काय होतात, आपल्याला आपल्या शरीराला काय होतात, पूर्णपणे मिळतात. त्याच्यानंतर कुणाला जर मायग्रेशनचा त्रास असेल, तर त्यांना मायग्रेशन मध्ये पण काय होतं, की भ्रामरी प्राणायामाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. आत्मविश्वास वाढवायला, आपला कॉन्फिडन्स बूस्ट करायला, आपलं व्यक्तिमत्व चांगलं करायला, आपलं ब्लड प्रेशर कमी करायला, नंतर आपल्या मनाला काम किंवा माइंड ठेवायला पण काय होतं, या भ्रामरी प्राणायामाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग होतो. आता हा भ्रामरी प्राणायाम शक्यतो सगळ्यांनी करू शकतात, म्हणजे कुणाला शक्यतो प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणजे भ्रामरी प्राणायामामध्ये शक्यतो कॉन्ट्राइंडिकेशन आपण काही म्हणत नाही. कोणी पण बऱ्यापैकी भ्रामरी प्राणायाम शक्यतो करू शकतो. त्याला फारसे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स किंवा हे काही नाहीये. तर आता ही झाली भ्रामरी प्राणायामाची माहिती. आता आपण पुढचं बघणार आहोत, की साधारणतः आपण काय बघणार आहोत, की योगा इन वुमन हा पॉइंट आपण बघणार आहोत. आता योगा इन द वुमन म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की वुमन साठी वेगळं असं काही का सांगितलं, की जे सगळ्यांना योगाचे उपयोग होणार आहेत तेच उपयोग आपल्याला पण होणार आहेत. हा, परंतु मग योगा फॉर वुमन असं का सांगितलंय, तर किती नाही म्हटलं तरी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शारीरिक अवस्थेमध्ये काय आहे, की एक वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्सेस आहेत. हा, त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात येतं, की तुम्ही लक्षात घ्या, की कुठलं पण आपण जे आसन करायचं म्हटलं किंवा काही करायचं म्हणलं तर तिथे काय होतं, की आपलं लक्ष पाहिजे, आपल्या मनाचं लक्ष. मग ज्ञानग्रहण किंवा आपण एखादी गोष्ट कधी लर्न करतो, की तिथं पूर्ण आपले इंद्रियांचं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे, मनाचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि बुद्धी, मन आणि इंद्रिय जेव्हा एका लाईन मध्ये येतात, तेव्हा काय करतो आपण, की तेव्हा आपलं काय होतं, की
एक प्रकारची ज्ञानग्रहण क्षमता आपली काय होते की चांगली राहते. मग इथं आपण जेव्हा आसन करतो, तेव्हा आसनांमध्ये काय होतं, की किती नाही म्हटलं तरी आपण आसनं करताना आपलं पूर्ण लक्ष हे शारीरिक ॲक्टिव्हिटीजकडे असतं. आणि तिथं त्यामुळं काय होतं, की एक प्रकारचं काय होतं, की तिथं न्यूरल कोऑर्डिनेशन तयार होतं. म्हणजे मोटार स्किल्स म्हणू शकतो आपण. लहान मुलांना कसं हळू आपण शिकवतो, की बोटांनी मोजायला शिकवतो. मग त्यांना एखादी वस्तू पकडायला येते. एखादी वस्तू मग ते हे न्यूरल मोटर कोऑर्डिनेशन हे लहानपणापासून म्हणजे उठून बसणे, ब चालणे, बोलणे, पाहणे, मान पकडणे, ह्या सगळ्या मोटर स्किल्स आहेत. तर ह्या मोटर स्किल्स कशा-कशा डेव्हलप होतात, तसं जसं त्यांचं वय वाढतं, तसं-तसं किंवा ते हे मोटर स्किल्स काय होतात, ती मुलं काय होतात, शिकत जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं, की हे मोटर स्किल्स शिकत गेले, की आपोआपच काय होतं, की न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन डेव्हलप झालं तरच आपण काय करू शकतो, त्या आसनांमध्ये आपण एक्सपर्टीज किंवा त्या डेव्हलपमेंटमध्ये आपण काय करू शकतो, एक्सपर्टीज आपण काय करू शकतो जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो. आता ला वेगळा योगा सांगायचं कारण काय, की अ, किती नाही म्हणलं तरी स्त्रियांचं शरीराचं स्ट्रक्चर हे वीक असतं पुरुषांपेक्षा. का वीक असतं तर अ, त्यांचं त्यांचं काय असतं, की त्यांचे बोन्स किंवा हे काय असतात ना, की किती नाही म्हटलं तरी त्यांच्यामध्ये फॅटी टिश्यू जास्त असतात स्त्रियांमध्ये. कारण त्यांना रिप्रोडक्शन करायचंय. तर रिप्रोडक्शन करायचं आणि एक प्रकारच्या शरीराला नाजूकपणा येण्यासाठी किंवा कर्व्हेचर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं फॅट असतं जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे त्यांचे बोन पण पुरुषांच्या ह्याच्या प्रमाणामध्ये तेवढे स्ट्राँग नसतात स्त्रियांच्यामध्ये. हं. तर फॅटी टिश्यू जास्त प्रमाणात असतात. मग पुरुषांमध्ये साधारणतः 41.8% एवढं काय असतं, त्यांच्या बॉडी वेटच्या काय असतात, की मसल्स असतात आणि फिमेल बॉडीमध्ये मात्र 35.8 एवढेच मसल्स असतात. त्याच्यानंतर फॅटचं डिस्ट्रिब्युशन पण कसं असतं, की त्यांच्या मेलमध्ये 18.2च फक्त पर्सेंट फॅट असतं अख्ख्या बॉडीच्या वेटच्या. परंतु स्त्रियांमध्ये मात्र अख्ख्या बॉडीच्या वेटच्या पेक्षा जास्त 28.2% एवढं काय असतं, साधारणतः फॅट असतं. आणि त्यामुळे मस्क्युलर स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं पुरुषांमध्ये किती नाही म्हटलं तरी फिजिकली ते स्त्रियांच्या पेक्षा त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त असते. नंतर काय होतं, की मसल स्ट्रेंथ जी आहे कशाच्या याच्यावरती असते, की तुमचं फॅट टू मसल रेशो काय आहे? जर तुमचं मसल जास्त असेल आणि फॅट कमी असेल, तर आपोआपच तुमचे स्नायू स्ट्रॉंग असले, की काय होतात तुम्हाला, किती नाही म्हटलं तरी तुमची स्ट्रेंथ वाढते. परंतु स्त्रियांमध्ये फॅट जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं काय होतं, की किती नाही म्हटलं तरी त्यांच्यामध्ये वीकनेसपणा किंवा एक प्रकारचं अ, हे राहू शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, की अ, त्याच्या पुढचा पॉइंट काय आहे, की ॲब्डोमेन वॉल म्हणजे पोटाचे जे स्नायू आहेत, ते स्त्रियांमध्ये कोर स्ट्रेंथ म्हणतो आपण त्यांना, की एक प्रकारची तुम्ही बघा, की कोर स्ट्रेंथ खूप ठिकाणी काम करते. तुम्ही एखादं वजन उचलायला पण कोर स्ट्रेंथ मदत करते. हायर वेट उचलायला पण कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू सुद्धा मदत करतात. तर कोर स्ट्रेंथ जर तुमची चांगली असेल, तर तुम्हाला आपल्याला खूप गोष्टींना मदत होते. तर तसं स्त्रियांचं ॲब्डॉमिनल वीक का असतं, तर कितीतरी नाही म्हटलं तरी फर्मली सिच्युएटेड नसतं ते किंवा म्हणजे अ, कारण त्यांना एक्सटेन्शन रिप्रोडक्टिव्ह ह्याच्यामध्ये त्यांचं ते सगळं स्ट्रेच होणार असतं. त्यामुळे त्या बऱ्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात वीकच असतात. त्यानंतर ॲब्डोमेन मसल स्ट्राँग नसल्यामुळे जे व्हिसरल ऑर्गन्स आहेत, आतले जे व्हिसरल ऑर्गन्स म्हणजे आपले पोटातले स्प्लीन म्हणा, यकृत म्हणा, पॅनक्रियास म्हणा म्हणजे तर ह्या सगळ्या हे ग्लँड म्हणा किंवा स्टमक म्हणाल, आतडं म्हणा, लहान आतडं असतं म्हणा किंवा हे त्याच्यामुळं पण त्याच्यामधले ते ऑर्गन पण असे थोडेसे काय असतात, की अ, फार काही असे फर्मली हे नसतात. त्यांच्यामध्ये पण थोडंसं किती नाही म्हटलं तरी वीकनेस असतो. आता तुम्ही आणि अजून काय होतं, की स्त्रियांच्यामध्ये चाइल्ड बर्थ देणे किंवा मिसकॅरेजेस होणे किंवा रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्समुळं पण काय होतं, की ॲब्डोमेन मसल्स स्ट्रेच होतात आणि त्यामध्ये काय होतात, वीक होतात किंवा लूज राहतात. नंतर एक्सरसाइज नाही केला, की त्यांचा टोन जातो मसल्सचा. रिप्रोडक्टिव्ह फेज नंतर किंवा आपलं चाइल्डला बर्थ दिल्यानंतर किंवा
ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की अं, एक प्रकारचं ॲबडॉमिनल स्नायूंना किंवा याच्यामध्ये काय असतं, एक प्रकारचा विकनेस राहतो. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की हे स्पायनल आपला जो आहे मज्जारज्जू जो आहे, त्याच्यामध्ये जो आपली हे लंबर रिजन आहे, पाठीचा भाग जो आहे, तो काय करतो की त्याच्या हे लंबर आणि थोरॅसिक रिजन म्हणजे आपला छातीचा भाग आणि आपला लंबरचा भाग, त्या दोघांच्या मध्ये काय असतं की किती नाही म्हटलं तरी काय असतं की एक प्रकारचा हे असतो काय म्हणायचं की शॉर्टनिंग होतं मसल्स स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये, कारण बेली असल्यामुळं लोअर ॲबडॉमिनल फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा मुलींच्या मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या कुशनिंगसाठी लोअर ॲबडॉमिनल फॅट डिपॉझिट होतं आणि लोअर ॲबडॉमिनल फॅट डिपॉझिट म्हणजे पोटामध्ये थोडंसं फॅट डेव्हलप व्हायला लागतं आणि मग त्याचा किती नाही म्हटलं तरी लंबर आणि थोरॅसिक रिजन मध्ये स्पाईनचे जे स्नायू आहेत ते काय होतात, असे शॉर्ट होतात आणि त्याच्यावरती ताण येतो आणि त्यामुळं काय होतं की आपले पाठीचे स्नायू पण काय होतात, वीक राहतात आणि त्याच्यामुळे लॉर्डोसिस म्हणजे असं पुढे झुकणे ह्याची प्रक्रिया किंवा अशी किंवा शेप चेंज होणे की कंबर पेल्विस असे टिल्ट होते पुढच्या बाजूला. तर कारण त्याचा ताण येतो बॅक मसलवर आणि ते बॅक मसल ओढले गेले स्ट्रेच की त्याच्यामध्ये टोन नसतो, आपण एक्सरसाइज करत नाही. त्याच्यामुळे लॉर्डोसिस होण्याची शक्यता असते किंवा शेपच बदलतो, मग आपलं स्ट्रेक्चर बदलतं, मग पेन लोअर बॅक पेन चालू होते आपल्याला. त्याच्यानंतर आपला जो अँगल आहे तो साधारणतः जो काय लंबोसॅक्रल जो अँगल आहे तो पुरुषांच्यात आणि स्त्रियांच्यात वेगळा असतो. म्हणजे तो 138 डिग्री फिमेलमध्ये असतो. लंबोसॅक्रल जो अँगल आहे, लंबर आणि सॅक्रम मधला जो अँगल आहे आणि तो मेलमध्ये 133 असतो. मग त्यामुळे आपली स्त्रियांची पेल्विस मोठं असतं आणि त्यांना चाइल्ड बर्थ द्यायचं असतं आणि पुरुषांची कटी त्या मानाने छोटी असते. हं तर असे बरेच डिफरन्सेस आहेत आणि तुम्ही विचार करा की तुम्हाला ॲज अ वुमन म्हणजे तुम्ही आता तर म्हणजे पूर्वीच्या काळी तरी बायका फक्त घरात असायच्या, पण आता 21वा शतकाचा काळ आहे. इथं स्त्री दोन्ही आघाड्यांच्यावर लढते. म्हणजे तुम्ही जॉब करताय, तुम्ही घर पण बघताय, तुम्ही चाइल्ड बर्थ पण पुरुष देऊ शकत नाहीत, तुम्ही स्त्रियाच देताय. त्यांचं संगोपन थोड्याफार प्रमाणात आता पुरुष करत असली तरी बऱ्यापैकी ते 20% करत असेल तरी 80% लक्ष हे अजूनही स्त्रियांनाच द्यावं लागतं. त्यामुळं त्या स्त्रिया ह्या सेन्सिटिव्ह असतात. खूप जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे आता बघ, आता हा श्लोक मनुस्मृतीमध्ये म्हणा किंवा हा श्लोक आला, की लहानपणी स्त्रियांनी वडिलांच्या छत्रछायेखाली राहावं, त्याच्यानंतर नवऱ्याच्या छत्रछायेखाली राहावं किंवा नंतर मुलाच्या छत्रेखाली खाली राहावं. जर त्यांना हे छत्र हलवलं, तर त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि त्या व्हलनरेबल होतात. पण असं काही नाहीये. म्हणजे पण होऊ शकतं असं, कारण इमोशनली सेन्सिटिव्ह जर माणसं असली, तर त्यांना प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट काय होतो, की जास्त प्रमाणात पडतो. आणि मग ह्याच्यामध्ये योगाचं सगळ्यात जास्त महत्त्व येतं, की तुम्ही योगाद्वारे तुम्हाला कसं तुम्ही हे करता. मग आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही लिहिताना तर स्त्रियांच्या पण एक फेजेस आहेत. म्हणजे आता तुमचं जन्म दिल्यानंतर तुम्ही काय असता, एकदम नवजात अर्भक असता किंवा नवजात शिशु असता. त्यावेळेस काय आपण योगा करत नाही. त्यावेळेस आपण फक्त आईच्या ह्याच्यावरती आपली डेव्हलपमेंट होत असते 6 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत वर्ष, दीड वर्ष. त्याच्यानंतर मग आपल्याला वरचं फीट चालू केलं जातं. तरी पण 5 किंवा 6 वर्षापर्यंत अजून आपल्याला त्या मानाने काही कळत नसतं फारसं. मग 5 किंवा 6 वर्षापासून तुम्ही योगाचा अभ्यास काय करू शकता, एक साधारणतः तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला ती फेज समजते आणि जेवढं लहानपणी 6 वर्षाच्या काळानंतर सुरू करा तेवढी फ्लेक्झिबिलिटी जास्त असते त्यावेळेस. हं त्यावेळेस फ्लेक्झिबिलिटी जास्त असते आणि तुम्ही त्याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा करून घेऊ शकता. म्हणजे 6 वर्ष ते 12 वर्ष हा लहानपणाचा तुमचा काळ आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचं काय असतं, की ह्याच्यामधले काय प्रॉब्लेम आहेत ते बघायचे आणि त्याच्यामध्ये योगाचा काय फायदा आहे. त्याच्यानंतर 12 वर्ष ते 18 वर्ष हा तुमचा किशोरवयीन काल आहे. अडोलसंट पिरियड आहे तुमचा. ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय होतं, की मेन्स्ट्रुअल सायकल चालू होतं. तुम्हाला ब्रेस्ट्स यायला लागतात, तुम्हाला छाती यायला लागते. मेन्स्ट्रुअल सायकल चालू होतं. तुमची शारीरिक उंची वाढते. हार्मोनल चेंजेस होतात. एक प्रकारचे तुमच्या स्वभावामध्ये फरक पडतो, की तुम्ही लाजायला लागता. सेक्स डिटर्मिनेशन तुम्हाला कळायला लागतं, की मेल, फिमेल. त्यामुळे मग तुम्हाला
अट्रॅक्शन वाटायला लागतं कुणाबद्दल, की ह्या स्त्रीसुलभ भावना आहेत किंवा हार्मोनल चेंजेसमुळे येणाऱ्या भावना आहेत किंवा मग तुम्हाला असं केअरिंग नेचर किंवा तुमचं इस्ट्रोजन इफेक्ट वाढल्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं सेन्सिटिव्ह व्हायला लागता किंवा एकदम तुमच्या भावनांचा उद्रेक होतो किंवा तुम्ही स्वतःची आयडेंटिटी हुडकायला लागता. तर हे ॲडोलसंट एजमध्ये येणारे प्रॉब्लेम. तुमची ग्रोथ तुमच्या हार्मोनल याच्याशी कोप अप करायला किंवा तुमच्या ग्रोथमध्ये तुमची आयडेंटिटी तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला, पीअर प्रेशर आहे. ह्यावेळेस तुमची स्वतःची आयडेंटिटी तयार होते किंवा एक वेगळं व्यक्तित्व म्हणून तुमचं स्वतःचं तुम्ही इरिक्सन जो सायकॉलॉजिस्ट आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही स्वतःला हुडकायला लागता, की मी कोण आहे किंवा माझी एक वेगळी आयडेंटिटी आहे. मग तुम्ही तुम्ही स्वतःला असं एक वेगळं डेव्हलप करायला लागता. तर तसं त्याच्याशी कोप अप नंतर पीअर प्रेशर असतं. मित्र-मैत्रिणी काय म्हणतात किंवा आताची फॅशन काय आहे किंवा तुम्ही आता तर WhatsApp, एक Instagram स्टेटस मग त्याच्याकडे ते बूट आहेत, माझ्याकडे पाहिजेत किंवा तो तसा राहतो. मग ती तशी दिसते. मग कधी-कधी त्याच्यातनं न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्याच्यानंतर आताचा जो प्रकार आहे, की हिरो-हिरोईन्स बघितल्यानंतर, की लोकांना आताच्या मुला-मुलींना माहीत नसतं, की हे सगळं जे आहे, आभासी वर्ल्ड आहे. तर हे सगळं प्रत्येक गोष्ट काही अशी फिगर किंवा असं हे सगळं शक्य नाही. तर अशामध्ये कधी-कधी स्वतःला मग ते न्यूनगंड निर्माण होतो, की स्वतःविषयी आपल्याला कमीपणाची भावना निर्माण होते. तर ह्या म्हणजे तुमचे शारीरिक बदल, तुमचे मानसिक बदल, तुमचे सामाजिक लोकांशी होणारे बोलण्याचे बदल, तुमचे काय म्हणायचे खेळण्याच्या पद्धती बदलतात. तुम्ही इतर वेळेस ग्राउंडवर खेळणाऱ्या मुली, मग आता घरातच खेळायला चालू करता किंवा बाहेर जायचं प्रमाण कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी हळू काय होतात डेव्हलप व्हायला लागतात. मग हे त्या वयात येणारे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुमचं लग्न होतं. लग्न होऊन तुम्ही तिथं कोपअप होता. त्यावेळेस पण येणारे चेंजेस असतात. त्याच्यानंतर मानसिक आणि शारीरिक तिथं पण दोन्ही चेंजेस येतात. कारण किती नाही म्हटलं तर तुमचं आता हे रिप्रोडक्टिव्ह एज असतं आणि याच्यामध्ये तुम्ही चाइल्ड बर्थ म्हणजे प्रेग्नन्सी कन्सीव्ह करता. मग प्रेग्नन्सी कन्सीव्ह करताना पण चाइल्ड बर्थ येतं. मग चाइल्ड बर्थ नंतर मग त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ झाल्यानंतरचं ते बेबीचं संगोपन आलं. मग त्याच्यामध्ये येणारे तुम्हाला मग आता आता ह्याच्यातले जर सगळे आजार काढले तर आपल्याला इथं प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पोस्टपार्टम सायकोसिस होऊ शकतं किंवा मिसकॅरेज झालं होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये तुमची जर हेल्थ चांगली नसेल किंवा काय चांगलं तर मिसकॅरेज होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला किती नाही म्हटलं तर काही-काहींना तर इर्रेग्युलर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल चालू होतं त्याच्यामध्ये काही-काहींना आता तर सध्या ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढलंय, लाईफस्टाईल चेंज झाली. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीजचं प्रमाण वाढलंय. पॉलिसिस्टिक ओव्हारियन म्हणजे छोटे-छोटे सिस्ट असतात, पॉलिकल्स असतात आपल्या ह्याच्यामध्ये आणि ते सिस्ट डेव्हलप होतात त्या ह्याच्याभोवती आणि त्यामुळे काय होतं की हार्मोनल चेंजेस होतात आणि आपलं मेन्स्ट्रुअल सायकल इर्रेग्युलर होतं. व्यवस्थित होत नाही. त्या PCODमुळे हार्मोनल चेंजेस झाले की ओबेसिटी येते आणि परत ओबेसिटीमुळे पण पॉलिसिस्टिक असं दोन्ही एकमेकावरती अवलंबून असतं. काही-काहींना ओव्हर ब्लिडिंग होतं की जास्त दिवस 10-10, 15-15 दिवस ब्लिडिंग होऊ शकतं. काही-काहींना काय होऊ शकतं, की साधारणतः डिस्मेनोरिया असतो म्हणजे सिव्हिअर पेनफुल मेन्स्ट्रुअल सायकल होऊ शकतं. म्हणजे ह्या फेजेसमध्ये त्या किशोरवयीन फेजेसमध्ये, त्याच्यानंतर चाइल्ड बर्थमध्ये येणाऱ्या फेजेसमध्ये, त्याच्यानंतर जेव्हा स्त्रीचं सगळं हे संगोपन होऊन चाइल्ड मोठं होतं, त्याच्यानंतर मेनोपॉज येतो तिचा आणि रजोनिवृत्ती होते आणि रजोनिवृत्तीमुळे येणारे हॉट फ्लशेस म्हणा, म्हणजे तुम्हाला सारखं उष्णता कधी एकदम उष्णता जाणवते, कधी एकदम थंडपणा जाणवतो, मूड स्विंग होतात, कारण हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात परत. तुमची चिडचिड वाढते, इरिटेबिलिटी वाढते, तुमचे सायकॉलॉजिकल तुम्हाला जो उत्साह पूर्वी असायचा सगळ्या गोष्टींमध्ये, तो उत्साह कमी होतो. किती नाही म्हटलं तरी तुम्हाला थकवा जाणवायला लागतो. अ, पाळी जात असल्यामुळे कधी-कधी तुम्हाला ड्रायनेस म्हणजे तो फिजिकल चेंजेसला पण तुम्हाला सामोरं जावं लागतं. कारण तुमच्या व्हजायनामध्ये ड्रायनेस किंवा एक प्रकारचा कोरडेपणा यायला लागतो. तुम्हाला स्किनला पण एक ड्रायनेस यायला लागतो. त्याच्यामुळे इचिंग व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या स्त्रियांच्या लाईफमध्ये खूप वेगळ्या प्रमाणामध्ये स्थित्यंतरं होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे, की ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, की योगाचं इथं काय महत्त्व आहे, आपल्याला हे साधारणतः काय केलं पाहिजे, साधारणतः आपल्याला त्यामुळे बघितलं पाहिजे. आता आपण 6व्या वर्षापासून डायरेक्ट चालू करू. जेव्हा स्त्री
6 वर्षाची असते, तेव्हा स्त्रियांच्या मध्ये साधारणतः काय असतं, तर आपल्याला इथे आपल्याला काय करायचंय की तुम्हाला शरीराचं आरोग्य सुधारायचंय, मुलांच्या वरती एक प्रकारचे संस्कार करायचे. पहिली गोष्ट, कारण तुम्ही लहान आहात, तर तुम्हाला तिथं मुलांची हाईट वाढवायची, उंची वाढवणे, किंवा मुलं शाळेत जात आहेत तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे काय करायचं, तुम्हाला त्यांची एकाग्रता वाढवायची, त्यांची ज्ञानग्रहण क्षमता वाढवायची, त्यांची आकलन शक्ती वाढवायची तुम्हाला. आणि त्यांना काय करायचंय की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या तुम्ही लक्षात घ्या, बीज जर चांगलं असेल, त्यातून उत्पन्न होणारं झाड कसं असतं, चांगलं असतं. तर तुम्ही जेव्हा स्त्री तिच्या प्रेग्नन्सीमध्ये कन्सीव्ह करते तेव्हापासूनच हे फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर, तुमचं डाएट म्हणा, तुमचं न्यूट्रिशन म्हणा, तुमचं आचरण म्हणा, हे आपण पुढच्या फेजमध्ये बघणार आहे. परंतु आता जर ती मुलगी 6 वर्षाची झालीये, 5 वर्षामध्ये पण आपण भरपूर संस्कार करतो, पण आता समजा 6 वर्षाची झाली, तर इथं आपण योगामध्ये काय काय इंट्रोड्यूस करू शकतो तिला साधारणतः, तर साधारणतः आपण यमामध्ये पण काय करू शकतो, की आपण संस्कारामध्ये येते, की अहिंसा तत्व पाळायला आपण सांगू शकतो. खोटं बोलायचं नाही, खरं बोलणं, सत्य सांगू शकतो. मग नंतर ब्रह्मचर्य तर आपोआपच ह्या वयामध्ये पाळलंच जातं. त्याच्यानंतर हळू आपण अपरिग्रह करायला, आता अपरिग्रह एवढ्या लहान मुलांच्या मध्ये अशक्य गोष्ट आहे, परंतु आपण त्यांना आपल्या आचरणातून, आता किती पेन्सिली, आता काय हवं, सिस पेन हवी असते, वही हवी असते, तर बाबा इतक्या पेन्सिली, म्हणजे तुला ज्या वेळेस पाहिजे तेव्हा 1 किंवा 2च पेन्सिली तू घेऊन जा, किंवा अख्खा बॉक्सची गरज नाही, किंवा लगेच हरवू नको, किंवा हरवलं तरी किंवा मदत करणे दुसऱ्यांना, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो, मुलांना यमाद्वारे शिकवू शकतो. नियमाद्वारे तुम्ही काय करू शकता, तर संध्याकाळची शुभंकरोती किंवा तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, तर याच्यामध्ये तुम्ही किती नाही म्हटलं तरी एक प्रकारचं काय करू शकता, देवाच्या म्हणजे जप करणे, किंवा आरती करणे, किंवा शुभंकरोती म्हणणे, सकाळी उठल्यावरती नमस्कार करणे, गुरुजनांना नमस्कार करणे, मोठ्यांना नमस्कार करणे, ह्या गोष्टी ह्या वयामध्ये आपण नियमामध्ये येतात. आसनांमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता, तर आसनांमध्ये बरीच आसनं तुम्ही घेऊ शकता. तर पहिल्यांदा काय, उंची वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर ताडासनाचा वापर करू शकता, वृक्षासनाचा वापर करू शकता. हं त्याच्यानंतर तुम्ही ध्यानात्मक आसनांमध्ये, की बाबा पद्मासन, हं सिद्धासन वगैरे नाही लगेच, पण वज्रासन, पद्मासन, तर ह्या गोष्टींना तुम्ही काय करू शकता, स्वस्तिकासन, सिद्धासन थोडंसं त्यांना अजून तेवढं ते हे जमेल त्यांना, पण ते हळूहळू, म्हणजे आधी आपण बैठक स्थितीतून वज्रासन किंवा पद्मासन, हे ध्यानात्मक आसनांमुळे काय होतं, की किती नाही म्हटलं तरी पेल्विक ऑर्गन्स किंवा पेल्विस मधल्या ह्या गोष्टी डेव्हलप व्हायला, किंवा स्नायूंची स्ट्रेंथ किंवा बॅक मसल म्हणा, किंवा आपले उदरातील अवयव म्हणा, ह्यांची स्ट्रेंथ डेव्हलप व्हायला मदत होते. त्याच्यानंतर आपण आसनांमध्ये दुसरं अजून काय करू शकतो बाबा, की अ, ओंकार जापामध्ये, तप, स्वाध्याय, मध्ये ओंकार जाप पण आले. ओंकार जापामध्ये काय करू शकतो, त्याच्यामुळं या लहान वयात मुलांची ज्ञानग्रहण क्षमता, आकलन क्षमता, एकाग्रता एकाग्रता वाढली की तुम्ही नवीन नवीन गोष्टी लवकर शिकता किंवा शिकू शकता. ज्ञानग्रहण क्षमता वाढली किंवा आकलन क्षमता वाढली तुमची, की आपोआपच तुम्हाला काय होते, तुमची स्मृती, मेमरी पण चांगली होते, आणि अशा प्रकारे तुम्ही अभ्यासामध्ये किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये काय होते, खूप चांगल्या प्रकारे तुमची काय होते, प्रगती होते. तर प्रामुख्याने हा शैक्षणिक काळ आहे तुमचा, हा लहानपणाचा, म्हणजे हेल्थ तर आहे, फिजिकल हेल्थमध्ये तुम्ही ताडासन, आता आसनांमध्ये त्याचा बेनिफिट आपोआपच तुम्हाला काय होणार आहे, की किती नाही म्हटलं तरी फिजिकल बेनिफिट्स पण मिळणार. त्याच्यामध्ये तुम्ही सगळेच आली आसनं, म्हणजे तुम्ही म्हणजे दंड स्थितीतली आसनं आली, बैठक स्थितीतली आसनं आली, त्याच्यानंतर तुम्ही बैठक स्थितीनंतर शयन स्थितीतली आसनं आली, विपरीत शयन स्थिती, मग त्याच्यामध्ये प्रत्येक तुम्ही 4-4 आसनं किंवा 5-5 आसनं मेन्शन करून त्याचा काय इफेक्ट होणार त्या वयामध्ये 6 ते 12 वर्षाच्या काळामध्ये ते थोड्या प्रमाणामध्ये लिहू शकता. म्हणजे आता तुम्ही किती नाही म्हणलं तर मी ताडासन, वृक्षासन हे सगळे उंचीवर्धनात्मक आसनात, आणि हे स्ट्रेच देतात, एक शरीराला वेगवेगळ्या प्रकारचा ताण देतात. त्याच्यानंतर दुसरा ओंकार जापानी काय होतं, की ज्ञानग्रहण क्षमता, आकलन क्षमता, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, कारण ह्या वयामध्ये मेडिटेशन करणं अवघड आहे. मेडिटेशन करणं शक्य नाही, जमत नाही मुलांना, कारण लक्ष खूप चंचल असतं. तर
ह्या वयामध्ये त्यांना आपण ओंकार जाप जर करायला दिले तर त्याचे फायदे चांगले होतात. मग 11, मग 21. त्याच्यानंतर तुम्ही जप करायला शिकवू शकता, की बाबा राम एक जय राम, श्रीराम, श्री हरी राम असं म्हणायला शिकवू शकता किंवा गायत्री मंत्र शिकवू शकता. हं. मग आरती म्हणायला शिकते. ह्याच्यामुळे काय होतं, की एक प्रकारचा सत्वगुण वाढतो मुलांच्यामध्ये आणि सत्वगुण वाढला, की आपोआपच काय होतं, की त्यांचं आचरण वेगळ्या प्रकारे चांगलं होऊ शकतं. तर प्राणायामामध्ये तुम्ही साधारणतः त्यांना कुठले-कुठले प्राणायाम शिकवू शकता? तर साधारणतः तुम्ही त्यांना भ्रामरी प्राणायाम शिकवू शकता जास्त प्रमाणामध्ये किंवा त्यांना कुठला प्राणायाम सोपा जातो? शीतली प्राणायाम, सितकारी प्राणायाम हे सोपे-सोपे प्राणायाम किंवा साधे दीर्घ श्वसन शिकवू शकता किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम शिकवू शकता आणि ह्याच्यामुळे पण त्यांना येणारे जे इफेक्ट आहेत, ते काय होतं त्यांची नर्व्ह कंडिशनिंग होणं किंवा त्यांचं मनोबल वाढणं किंवा मानसिक शांती होणे किंवा एक प्रकारचं मनामध्ये काय होतात, की भावना च्यावरती कंट्रोल ठेवता येणं किंवा भावना आपल्या योग्य परत रिस्पॉन्ड करता येणं हे त्यांना हळू-हळू काय होतं जमायला लागतं. त्याच्यानंतर आपण प्रत्याहारामध्ये त्यांना आपण काय करू शकतो, छोटे-छोटे नियम देऊ शकतो, की बाबा आज मोबाईल बघायचा नाही किंवा आज टीव्ही मी 1च तास बघणार. रोज 2 तास बघतो, तर मी आज 1च तास टीव्ही बघणार किंवा आज मी अ, कोणाला तरी 3 लोकांना मदत करणार किंवा असे छोटे-छोटे नियम करू शकता तुम्ही त्यांच्यासाठी, की त्याच्यामुळे काय होतं प्रत्याहाराचा पण त्याच्यामध्ये भाग होतो. धारणा, ध्यान, समाधी आपण ह्या मुलांच्यामध्ये शक्यतो घ्यायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यानंतर 12 वर्षानंतर एडोलसंटमध्ये जेव्हा तुम्ही येता, तेव्हा येणारे प्रॉब्लेम तर काय असतात, की एक प्रकारची प्युबर्टी हिट होते. मग त्याच्यामुळे काय होतं, की अ, अ, हा लहानपणापासून थोडंसं मोठ्या होण्याचा काळ तयार होतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं, की एकदम ड्रामॅटिकली काय होतात, की शारीरिक बदल होतात. त्याच्यानंतर मानसिक बदल होतात. नंतर काय होतात, की सेक्शुअली हे जे काही तुमच्यामध्ये हे होतं ते चेंज तुमचं बिहेवियर, तुमची वर्तणूक बदलते. त्याच्यामुळं काय होतं, की एक प्रकारची नाजूक शरीरावरती काय होतं, की जे शरीर आहे ते एकदम मॅच्युअर ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं आणि हार्मोनचा तर नुसता सैलावच असतो एक प्रकारचा वेगळा. हार्मोन सर्ज असतो एक प्रकारचा. हार्मोनचा गोंधळच असतो सगळा आणि त्या हार्मोनच्या गोंधळामुळे काय होतं, की भावनिक उलथापालथ पण खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळं काय होतं, की हे आणि हा महत्वाचा पिरियड आहे. ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं, की कधी-कधी इतकं व्हलनरेबल होतं, की आपलं शरीर, आपलं मन, आपल्या भावना इतक्या जोरदार प्रमाणात चेंजेस होतात त्यांच्यामध्ये, की एक प्रकारचं हे वेगळंच वय चालू होतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की तुम्ही ह्याच्यामध्ये एखाद्याच्या लाईफमध्ये काय करू शकता, की एखाद्याचं ज्ञान किंवा नॉलेज वाढवू शकता. एखाद्याच्या सवयी बदलू शकता किंवा चांगल्या सवयी लावणं किंवा एखादे कुशलपणा, एखाद्या गोष्टीचं स्किल निर्माण करणं, या गोष्टींमध्ये किंवा अ, एक प्रकारचं आज्ञाधारकपणा निर्माण करणं किंवा अ, एखाद्या गोष्टीची भीती घालवणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इनोसंटपणा त्यांचा साबूत ठेवणं, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो आणि हळू-हळू त्यांच्यामध्ये एक डिसिजन मेकिंग किंवा निर्णय घ्यायची क्षमता पण यायला लागते. नंतर त्याच्यामुळं मित्र-मैत्रिणींच्या बरोबर जाऊन स्वतःचे काही गोष्टींचे निर्णय घेणे छोटे-छोटे. तर ह्या गोष्टी पण आपोआपच काय व्हायला त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फरकामध्ये आपण काय करू शकतो, की तर त्याच्यामध्ये पण 3 प्रकार येतात, की अर्ली अडोलसंट, मिडल अडोलसंट आणि लेट अडोलसंट. म्हणजे 10 ते 14 ला आपण अर्ली अडोलसन्स म्हणतो. मिडल अडोलसन्स म्हणजे 15 ते 17 आणि लेट अडोलसन्स म्हणजे 18 ते 24 वय. असं आपण पकडू शकतो. म्हणजे अर्ली अडोलसंटमध्ये काय होतं, की अ, मुलगा आणि मुलगी दोघं पण चेंजेस डेव्हलप होतात साधारणतः. एक प्रकारचं काय होतं 1-2च मिनिटं होल्ड ऑन करा. 1-2 मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, की मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तर, की इथं तुमचे सेक्शुअल ऑर्गन डेव्हलप व्हायला लागतात. म्हणजे पुरुषांमध्ये पेनिसमध्ये वरती केस यायला लागतात किंवा त्यांना पण काय होतं, की एक प्रकारचे थोडंसं मिशा, दाढी येणे किंवा
सेकंडरी ऑर्गन्स किंवा सेक्शुअल ऑर्गन्स किंवा ह्याच्यामध्ये हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन जास्त स्त्राव किंवा असं हे त्याच्यामुळे ते दाढी मिशा येणे हे मुलांच्या मध्ये चेंजेस होतात. मुलींच्या मध्ये काय होतात तर किती नाही म्हणलं तरी त्यांना थोडस काखेत केस येणे, वजायनामध्ये केस येणे किंवा आपल्याला त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल पण सुरुवात आता मेन्स्ट्रुअल पिरियडचा काळ खाली गेलाय. पूर्वी तो 13-14 वर्षानंतर यायचे. तर आता काय व्हायला लागलं की अर्ली मॅच्युरेशन प्रोसेस चालू व्हायला लागली. त्याच्यामुळे काय होतं की हा सोशल मीडियाचा एक्सपोजर त्याच्यामुळं बाहेरचं एक्सपोजर किंवा सगळा वाढता केमिकलचा प्रादुर्भाव भाज्यांमध्ये, दुधांमध्ये म्हशीला पिटोसिन दिलं जातं दूध वाढवण्यासाठी. मग त्याचा होणारा मुलींच्यावर इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की मेन्स्ट्रुअल सायकल आपलं लवकर यायला लागलं मुलींच्या मध्ये. ते 10व्या वर्षापासूनच काही काहींच्यामध्ये दिसायला लागले. तर मग त्याच्यामध्ये ब्रेस्ट येणे किंवा हार्मोनल चेंजेसमुळे केस येणे किंवा एक प्रकारची हाईट एकदम ग्रोथ 5 सेंटीमीटरनी एकदम सडन हाईट वाटते जेव्हा मेन्स्ट्रुअल पिरियड चालू होतात तेव्हा. सडन शारीरिक ग्रोथ व्हायला लागते. तर ह्याच्यामुळे काय होतं की किती नाही म्हणलं तरी अपोजिट जेंडर बद्दल अट्रॅक्शन वाटायला लागतं आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट पण म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये काय की म्हणजे थोडक्यामध्ये एक प्रकारचं थिंकिंग प्रोसेस असते आपली की आपली मॅच्युरिटी लेवल वाढते. मग त्यामुळे आपलं अबस्ट्रॅक्ट थिंकिंग जे आहे की बाबा असं लॉजिकल थिंकिंग, रिझनल थिंकिंग, अबस्ट्रॅक्ट थिंकिंग हे आपले मेंदूचे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये येणारे हे आहेत. म्हणजे मेंदूच्या डेव्हलपमेंटला किंवा न्यूरोलॉजिकल ह्याच्या विचाराच्या ज्या डेव्हलपमेंट त्याला आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो. तर ह्या थिंकिंगमध्ये, विचारामध्ये हे यायला लागतं म्हणजे अबस्ट्रॅक्ट थिंकिंग खूप कमी प्रमाणात असतं ह्यांच्यामध्ये. नंतर मोरल व्हॅल्यूज काय आहेत की बाबा समाजात कसं वागायचंय किंवा इथिक्स काय आहेत किंवा तत्व काय आहेत ह्या गोष्टींकडे पण त्यावेळेस त्यांचं लक्ष द्यायला सांगतं. म्हणजे समाज कशाला इथिकल म्हणतो, कशाला नॉन इथिकल म्हणतो. मिडल फेज मध्ये काय होतं की इथं प्युबर्टी एकदम हाय रीचला पीक झालेली असते. म्हणजे शरीर पूर्णपणे स्त्री किंवा पुरुष बनलेले असतात ते मेन्स्ट्रुअल सायकल स्त्रियांमध्ये चालू असतं. ते एकदम फिमेल मोठी फिमेल झालेली असते ती आणि मुलांच्या मध्ये पण ते दाढी मिशा येऊन ते पण एक मोठं मूल झालेलं असतं. पण ह्याच्यामध्ये काय असतात की आपण एक प्रकारचं ध्येय आपलं सेट करतो इथं. आपले काय होतात की आपले इंटरेस्ट डेव्हलप करतो, आपल्या हॉबीज डेव्हलप करतो. त्या खेळाच्या असू देत, ड्रॉइंग असू दे, कोणी सिंगिंग, कोणी तबला वादन करतं, कोणी स्पोर्ट्समध्ये खूप सुंदर प्रमाणात काम करत असतं, खेळत असतं. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला सीए व्हायचं असतं, कोणाला लॉयर व्हायचं असतं, कोणाला डिझायनिंग मध्ये काम करायचं असतं, कोणाला साधं म्हणजे आपलं BA MA करून जे आर्ट्स मध्ये काम करायचं असतं, कोणाला UPSC MPSC देऊन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं असतं. तर असं प्रत्येकाचं एक प्रकारचं स्वतःविषयी काय असतं एक लॉंग टर्म गोल तयार करतात ते ह्यावेळेस. आपली स्वतःची अशी आयडेंटिटी डेव्हलप करायचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस मग त्यांच्यामध्ये शारीरिक आणि भावनिक बदल पण काय होतात एक यायला लागतात आणि ते काय करायला लागतात की त्यांच्यामध्ये सोशल सामाजिक लोकांशी वागायची पण किंवा स्वतःचे इंडिपेंडंट म्हणजे मी एक इंडिपेंडंट व्यक्ती कुणावर अवलंबून नाही म्हणजे आपलं आपलं काम आपण करणे या गोष्टी मिडल ह्या ऍडॉलसंट फेज मध्ये डेव्हलप व्हायला लागतात आणि लेट ऍडॉलसंट मध्ये काय होतं 18 ते 40 वर्षामध्ये की ह्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस तर होतातच त्याच्याबरोबर काय होतात की त्यांचं रॅशनली थिंकिंग चालू होतं. नंतर फ्युचर प्लॅनिंग कसं करणं किंवा इमोशनल स्टॅबिलिटी कशी मेंटेन करणं, आपलं इंडिपेंडन्स जे मिळाले त्याच्यामध्ये पण स्वतःची काळजी घेणं, दुसऱ्याची काळजी घेणं, समाजात एक ते व्यक्ती म्हणून वावरणं, ह्या गोष्टी काय व्हायला लागतात तर डेव्हलप व्हायला लागतात. आता ह्याच्यामध्ये योगाचा काय फायदा आहे तर योगाच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डाएट आणि न्यूट्रिशन. आता योगामध्ये काय सांगितलंय की साधारणतः आपण काय बघतो किती नाही म्हटलं तरी की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करायचं की डाएट आणि न्यूट्रिशन वरती लक्ष म्हणजे योग काय सांगतो आपल्याला की साधारणतः एक वेल बॅलन्स डाएट किंवा हे जे आहे ते गीतामध्ये श्लोक आहे की युक्त आहार विहारस्य युक्त चिकित्सस्य कर्मसु युक्त स्वप्नबोधस्य योगा भवती स्वप्नावबोधस्य भवती हा योगभोवती दुःखः. स्वप्न दुःख म्हणजे आपण काय करतो इथं की आपलं एक वेल बॅलन्स डाएट इथं आपण काय करू शकतो की मिताहार म्हणा किंवा जे काही योगामध्ये सांगितलं की आपला शांतपणे जेवणे, चावून खाणे, टीव्ही बघत न पाहणे, हे सगळ्याच गोष्टी आल्या म्हणजे सगळे रस आपल्या जेवणामध्ये आयुर्वेदाचा भाग घेतात आपले सगळ्या जेवणामध्ये रस पाहिजेत. तर
ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं, की आपल्याला काय होतं, की कितीही नाही म्हणलं तरी काय होतं एक प्रकारचं व्यक्तिमत्वावरती काय होतं, की त्याचा फरक पडतो. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याकडे सात्विक वृत्तीच डेव्हलप व्हायला लागतात. नंतर त्याच्यामुळे आपलं काय होतं, की आपल्यामध्ये शक्ती यायला लागते, आपली हेल्थ चांगली राहायला लागते, आनंदी राहायला लागतो, समाधान राहायला लागतं. आपले शरीर पूर्णपणे काय होतं, नरिश होतं आणि राजसिक आणि तामसिक वृत्ती आपोआपच काय होतात, कमी होतात आणि सात्विक वृत्ती काय व्हायला लागतात, वाढायला लागतात आणि राजसिक आणि तामसिक वृत्ती कमी राहण्यासाठी आपण हे बाहेरचं फास्ट फूड म्हणा, पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, मसालेदार फूड म्हणा, शक्यतो आपण काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः आपण अजून तैत्तिरीय उपनिषद म्हणा किंवा छंदोबदेय उपनिषद म्हणा, त्याच्यामध्ये पण भरपूर ऋषींनी सांगितलं की फूड काय आहे किंवा जे काही आहे ते आपल्याला काय करतं, त्याच्यामुळं आपल्याला काय होतं की शरीर डेव्हलप व्हायला किंवा आपलं शरीर नरिश व्हायला खूप चांगल्या प्रकारे काय करतं, मदत करतं. त्यामुळं पूर्णपणे अन्नावरती किंवा आपल्या डाएट किंवा आपल्या न्यूट्रिशनवरती आपण लहान मुलांच्या म्हणा किंवा ॲडोलसंट पिरियडमध्ये म्हणा, तर जास्त प्रमाणामध्ये काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आपण काय बघणार आहोत, की अ, योगामध्ये आपण काय-काय गोष्टी करू शकतो. तर योगामध्ये साधारणतः प्रामुख्याने मी तुम्हाला सांगितलं, की अ, 3 आस्पेक्ट म्हणजे आपण अष्टांग योगाप्रमाणेच आपण काय करू शकतो, की एक प्रकारचा अष्टांग योग ह्याच्यानुसारच आपण काय करू शकतो, इथं त्याचा आपण पूर्णपणे विचार करू शकतो. तर पहिल्यांदा मध्ये यम नियामकामध्ये काय होतं, की त्याच्यामुळं काय होतं, की किती नाही म्हटलं तरी आपल्याला काय होतं, की जर यम-नियमांचा जर आपण ह्याच्यामध्ये अंतर्भाव केला, तर आपले काय होतात, की मोरल व्हॅल्यूज किंवा आपल्या प्रकारचं काय म्हणतो, की आपल्यामध्ये एक तत्वानी जगण्याचं येतं. नंतर नियमामुळे आपलं सामाजिक जीवनाचं भान राहतं, की सामाजिक जीवनात आपण कसं जगलं पाहिजे. आसनांमुळे काय होतं, की आपलं एक पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला मदत होते. एक व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. तुमचं एक जेव्हा पोश्चर सुधारतं, तुमची पर्सनॅलिटी एक बिल्ड होते. मग ती फिजिकली बाहेरून असताना काय होते, की एक पर्सनॅलिटी तुमची बिल्ड होते. एक व्यक्तिमत्व तुमची टॉल, हायटेड, तुमच्या स्किनमध्ये एक तेज आहे. तुम्ही अट्रॅक्ट मतलब तुमचे फीचर्स कसे पण असू द्या, पण तुम्ही जर एक तुमचं पर्सनॅलिटी चांगली आहे, तुमचं ओव्हरऑल लूक चांगला आहे, तर तुमच्यामध्ये काय होतं एक प्रकारचं अट्रॅक्शन दिसतं तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा फर्स्ट इम्प्रेशन डेव्हलप होतं. तुमचं पोश्चर जर ताठ असेल, तुम्ही असं कुबड काढून, खांदे पाडून बसलाय, तर चांगलं दिसतं का? नाही. तर तुमची पर्सनॅलिटी कधी छान वाटते, तर तुम्ही जेव्हा ताठ बसता, पाठीचा कणा तुमचा काय असतो एकदम ताठ असतो. तुम्ही एवढं लक्षात घ्या, की योगाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे स्पाईनची फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करणं. कारण वृद्धत्व कधी येतो म्हणतो आपण, तर स्पाईनची फ्लेक्सिबिलिटी जेव्हा कमी येते, तेव्हा वृद्धत्वाकडे आपण जास्त झुकतो. आणि सगळ्यात एक्सरसाइजमध्ये बघा तुम्ही, जेवढं योगामध्ये स्पाईनची फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करण्यासाठी आसनं आपण करतो, तेवढं कुठल्याच ह्याच्यामध्ये व्यायामामध्ये पण नाहीये. त्यामुळं ही स्पाईनची फ्लेक्सिबिलिटी जेव्हा जोपर्यंत तुमच्याकडे मेंटेन राहते योगाने, तोपर्यंत काय होतं, की तुमचं वृद्धत्व पण दूर राहायला मदत होतं. नंतर प्राणायामामुळे काय होतं, की एक एक्सपान्शन प्राणाचा एक आयाम म्हणजे विस्तार होतो शरीरामध्ये पूर्णपणे. आपल्या ज्या शरीरामध्ये प्राणाचा विस्तार आहे म्हणा किंवा आपलं मानसिक आणि बौद्धिक विकास व्हायला पण काय होते प्राणायामाने मदत होते. नंतर आपले हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत, तर त्यांना संयम करायला शिकवायला हा प्रत्याहाराने काय होते मदत होते. धारणेने आपण आपली एकाग्रता सुधारू शकतो. ध्यानाने आपण आपल्या मेडिटेशनने आणि एक आपल्याला आध्यात्मिक उन्नती म्हणा किंवा ध्यान म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा एकाग्र घेऊन काम करता, तर ती गोष्ट वाईट होणारच नाही. तुम्ही जेव्हा अगदी एखादी चित्रकलाकृती करताना जर पूर्ण डिव्होशननी तुम्ही त्याच्यामध्ये मग्न झालेले आहात, तर ते चित्र किंवा ती कलाकृती एका उच्च अप्रतिम लेव्हललाच पोहोचणार. तर असं हे ध्यान आहे. म्हणजे तुम्ही जे काही काम करता, जर तिथं जरी तुम्ही तुमचं मन लक्ष केंद्रित केलं, तरी ती ध्यानाची अवस्था किंवा हे काय होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये आपण साधारणतः प्रामुख्याने आपण काय करू शकतो? तर ह्या अडोलसंट पिरियडमध्ये जेव्हा क्रुशियल टाईम असतो, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी जर आपण हळू ह्या अष्टांगाचा वापर केला, आता आसनांमध्ये तर तुम्ही सगळ्या बैठक स्थितीतली आसनं, दंड स्थितीतली आसनं किंवा आपली विपरीत शयनस्थितीतली आसनं, शयनस्थितीतली आसनं ह्याच्यामुळं काय होतं, की एक प्रकारचं काय होतं त्यांच्यामध्ये एक प्रकारची काय होते, की डिसिप्लिन निर्माण होते.
म्हणजे रोज सकाळी 1 तास जेव्हा ते आसन आणि प्राणायामाचं ते हे करतात, तेव्हा त्यांचा एक प्रकारचं काय होतं, की हे बॅकबोन म्हणून म्हणजे आता तुम्ही पाठीचा कणा कसं शरीराच्या पाठीच्या कणावरती तुमचं शरीर पूर्ण उभं आहे. तसं हे अष्टांग योग म्हणजे तुमचं एक प्रकारचा बॅकबोन आहे. तुमच्या पाठीचा काय आहे, कणा आहे. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, की एक प्रकारची शिस्त लागणे म्हणा किंवा एक प्रकारचं तुमच्यामध्ये काय होते अ, एक प्रकारच्या चांगल्या व्हॅल्यूज डेव्हलप होणे म्हणा, संस्कार म्हणू शकतो आपण व्हॅल्यूजला इथं. चांगल्या प्रकारचे संस्कार डेव्हलप व्हायला किंवा एक प्रकारचं तुमचं शरीराची फिजिकल हेल्थ म्हणजे तुम्ही आता जे काही WHO ह्याच्यानुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तुमचं शारीरिक, तुमचं मानसिक, तुमचं बौद्धिक, तुमचं आध्यात्मिक, तुमचं सामाजिक या 5ही प्रकारची हेल्थ मेंटेन करायला योगासारखा दुसरा पर्याय नाही. मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आसनांमध्ये तुम्ही काय करू शकता, की ताडासनांमध्ये उंची वाढवायसाठी वापर करू शकता. सूर्यनमस्काराचा पूर्ण वापर काय करू शकता, त्याच्यामुळे तुमची ओबेसिटी कंट्रोलमध्ये राहू शकते. आता अलीकडे ओबेसिटीचं प्रमाण काय मुलांच्यामध्ये जास्त आहे. तर सूर्यनमस्काराचा फायदा तुम्ही काय करू शकता, तुमच्या सूर्यनमस्कारामुळे व्हिटॅमिन डी3 ची निर्मिती होते. तुम्हाला काय होतं, की बोन स्ट्रॉंग राहायला मदत होतात. एक शरीरामध्ये रिदम डेव्हलप झाल्यामुळं किंवा मोठ्या प्रमाणे फॅट बर्न व्हायला मदत होते. त्याच्यानंतर काय होतं, की सूर्यनमस्काराने तुम्हाला सगळ्या प्रकारची वेगळी फ्लेक्सिबिलिटी निर्माण होते. त्याच्यानंतर काय होतं, की सर्क्युलेशन वाढतं. तुमचं कार्डिओव्हास्क्युलर रेस्पिरेटरी काम वाढतं. नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण सूर्यनमस्कारांनी अचीव्ह करू शकतो. त्याच्यानंतर सगळे म्हणजे पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन हे सगळे काय करतात आपल्या ॲब्डोमेनवरती काम करतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं काय होतं, की जे पोटाचे स्नायू स्ट्रॉंग व्हायला मदत होते आपल्याला. त्याच्यानंतर स्त्रियांच्यामध्ये दुसरी गोष्ट आपलं काय करत स्त्रियांच्यामध्ये, की रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत, तर त्याचं भुजंगासन म्हणा किंवा विपरीत करणीमध्ये सुद्धा आपण काय करतो, की हे अ, उत्तानपादासन आपण सॉरी शयनस्थितीमध्ये उत्तानपादासन म्हणा. तर याच्यामध्ये काय होतं, की मार्जरासन म्हणा अ, बैठक स्थितीमध्ये म्हणजे विपरीत शयनस्थितीमध्ये म्हणा मार्जरासन म्हणा किंवा आपलं श्वानासन म्हणा किंवा त्रिकोणासन म्हणा. ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतो, की रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती किंवा आपलं डिस्मेनोरिया म्हणा किंवा पी म्हणा, ह्या गोष्टी म्हणजे जो पिट्युटरी हार्मोन ग्लँड ॲक्सिस आहे, हा ग्लँड ॲक्सिस नीट व्हायला मदत होते आणि ही जर हार्मोनचा हा ॲक्सिस जर नीट राहिला, जो ॲक्सिस म्हणतो, तो जर नीट राहिला, तर तो ह्या आसनाने काय होतो, की त्याचा हार्मोनल रेग्युलेशन राहिला, हा ॲक्सिस नीट राहिला, तर पिट्युटरी गोनॅडल ॲक्सिस जर नीट राहिला, तर आपोआपच काय होतात, की जे काही हे एफ-एस-एच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणा, ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणा, जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, जे पिट्युटरी ग्लँडमधनं सिक्रेट होणारे, ओव्हरीजमधनं सिक्रेट होणारे, तर हे जर योग्य प्रमाणात सिक्रेट झाले, तर आपोआपच तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही डिस्मेनोरिया म्हणा किंवा ऑलिगोमेनोरिया म्हणा किंवा पी म्हणा. ह्या सगळ्या प्रॉब्लेमपासून काय होणार आहे तुमची सुटका होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही हे करता, की बाबा अ, अजून कुठल्या आम्ही शक्यतो भद्रासनाचा वापर, की भद्रासनांमध्ये काय होतं, की आपली पेल्विक चं जे काही आहे, पेल्विक ऑर्गनचं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणा किंवा आपलं पेरिनियम जे आहे किंवा आपले इनर थायचे जे मसल्स आहेत किंवा त्याची फ्लेक्सिबिलिटी प्रेग्नन्सीमध्ये जास्त भद्रासन किंवा मार्जरासनचा जास्त उपयोग होतो. तर इथं तुम्ही प्रेग्नंट नसताना तुम्ही शीर्षासन म्हणा, वृश्चिकासन तुम्हाला हे खूप टफ आसनं न करता अगदी आपली छोटी-छोटी जी असतात, की बाबा कटिचक्रासन म्हणा किंवा पद्मासन म्हणा किंवा पेल्विक जे रोटेशन आहे किंवा आपले सगळे बारीक-सारीक जॉइंट जे काही आहेत किंवा सूक्ष्म जे व्यायाम आहेत, ते सुद्धा साधे-साधे सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपले नेक एक्सरसाइज म्हणा किंवा आपले अ, पायाचे छोटे-छोटे एक्सरसाइज म्हणा किंवा अ, तर ह्या सूक्ष्म आसनांनी पण काय होतं, की प्रत्येक जॉइंटची मूव्हमेंट होते. प्रत्येक गोष्टीची मूव्हमेंट होते आणि आपोआपच काय होतं, की आपली मसल स्ट्रेंथ वाढायला, ओबेसिटी डेव्हलप न व्हायला, हार्मोनल ॲक्सिस नीट व्हायला, आपली मानसिक शक्ती वाढायला, आपली न्यूरोलॉजिकल बौद्धिक शक्ती वाढायला किंवा आपलं आध्यात्मिक शक्ती वाढायला पण काय होते ह्याच्यामध्ये मदत होते. नंतर प्रामुख्याने आसन काय करतात आपल्या शरीरावरती
आपल्या बुद्धीवरती, आपल्या नर्ववरती कंट्रोल निर्माण करतात. प्राणायाम आपल्या मनोमय कोशावरती आपण किती नाही म्हणलं तरी काम करतो. आणि एक प्रकारचं काय होतं, की आपल्या स्वतःबद्दल एक प्रकारचं काय होतं, आपल्या शरीराबद्दल, आपल्या इंद्रियांबद्दल, आपल्या मनाबद्दल आपल्याला एक प्रकारची जागरूकता निर्माण होते योगामुळं. प्रत्येक गोष्टीकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला बघतो. प्रत्याहारामुळं प्रामुख्याने आपल्याला आपल्या भावनांच्या वरती संयम ठेवायला पण मदत होते. इमोशन्स रिॲक्ट करणे आणि रिस्पॉन्ड करणे. तुम्हाला लगेच राग आलाय, तर भावनांवरती तुम्हाला कंट्रोल नाही करायचं. भावनांवरती खूप कंट्रोल केला तर काय होतं, कधी ना कधीतरी ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्याधीच्या स्वरूपात पण ते त्या भावनांना तुम्हाला दमन पण नाही करायचं. तर त्या भावनांना तुम्हाला एक प्रकारचं वेगळ्या ह्याच्याप्रमाणे काय करायचंय, त्यांना एक वेगळ्या प्रकारे अवकाश किंवा ह्याच्याप्रमाणे मोकळेपणा निर्माण करून द्यायचा. मग त्याच्यासाठी खूप तुम्हाला राग येत असेल, तर तुम्ही एखाद्या खेळामध्ये अग्रेसिव्हपणे तुम्ही तो बाहेर काढू शकता. किंवा अशा प्रकारे तुम्ही त्याचा किंवा प्रत्याहाराद्वारे पण हळू-हळू तुमचं काय होतं, की इंद्रियांवरती किंवा सेन्सेसवरती काय होतं, की आपल्या भावनांच्या वरती पण कंट्रोल आपोआपच म्हणजे इंद्रियांवरती तर येतोच कंट्रोल. इंद्रियांवरती कंट्रोल आला तर तुमचं डिस्ट्रॅक्शन जे आहे, मग ते मोबाईल डिस्ट्रॅक्शन ॲडिक्शन असू दे, तुमचं टीव्हीचं ॲडिक्शन असू दे किंवा बाकी कुठल्या गोष्टींचं ॲडिक्शन असू दे, की तुमचं तर त्या सगळ्या गोष्टींचं सवय किंवा हे कमी व्हायला किंवा तुमच्या सवयी चेंज व्हायला मदत होते आपोआपच. हं. मग त्याच्यामुळे आपोआपच काय होतं, की प्रोग्रेसिव्हली तुम्ही एक वेगळ्या प्रकारचे मनुष्य बनायला लागता. त्याच्यानंतर तुम्ही आता हे प्रत्येक मी म्हणजे मागचे जे फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगितलेत, त्याच्यानुसार सुद्धा पर्सनली साधारणतः एक आसनं किंवा एक 4-5 आसनं घेऊन म्हणजे पोटावरची आसनं घेतली. मग त्याचं ॲब्डोमेनवरती स्त्रियांच्या ऑर्गनवरती काय म्हणजे त्यांचं डायजेशन कॉमन तर येणारच आहेत सगळे, की पचन सुधारणे, डायजेशन इम्प्रूव्ह होणे, एन्झाईमचं काम चांगलं होणे. पण मग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती काय इफेक्ट होणार? किंवा त्यांच्या मानसिक ह्याच्यावरती तुमचं अडोलसंट पिरियडमध्ये मानसिक ह्याच्यावरती काय होणार? तर असं तुम्ही छोट्या-छोट्या प्रमाणामध्ये असं करून काय करू शकता ते लिहू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात पुढचं काय असतं, की एक प्रकारची ह्या एजमध्ये काय होते, की साधारणतः तुमची एक पर्सनॅलिटी किंवा एक व्यक्तिमत्व डेव्हलप होत असतं. म्हणजे साधारणतः तुम्ही काय करता, की 7व्या वर्षानंतर किंवा 8व्या वर्षानंतर तुम्ही हळू थोडेसे मोठे व्हायला लागला, की तुमची एक स्वतःची आयडेंटिटी काय व्हायला लागते डेव्हलप किंवा एक व्यक्तिमत्व तुम्ही तुमचं स्वतःला वेगळं समजायला लागता किंवा तुमचं हळूहळू तुमचं वेगळा कल्चर किंवा वेगळं हे चालू व्हायला लागतं किंवा मग ह्याच्यामध्ये तुम्ही पर्सनॅलिटी किंवा आपलं व्यक्तिमत्व चांगलं करण्यासाठी किंवा आपले स्किल्स वाढवण्यासाठी म्हणजे तुमचं धैर्य, तुमचं शौर्य, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं कंपॅशन, तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंडशिप किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग फक्त योग, तुम्हाला बाकी व्यायाम किंवा एक्सरसाइज ह्या गोष्टींनी होत नसतं. जे काही योगामध्ये सांगितले, की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे जे चित्तप्रसादनाचे उपाय सांगितलेत किंवा आपल्याला जे सांगितलं, की यमनियमामध्ये जे सांगितलं किंवा आपण जे अहिंसेमुळे आपोआपच आपल्यामध्ये एक प्रकारची सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होते. शौर्य निर्माण होतं अहिंसेमुळं. सत्य बोलण्यामुळं प्रामाणिकपणा निर्माण होतो. आपोआपच तुम्हाला एक प्रकारची दया किंवा करुणा डेव्हलप व्हायला लागते. कंपॅशन किंवा फ्रेंडशिप डेव्हलप व्हायला लागते. अशा प्रकारे तुमचं एक व्यक्तिमत्व निखरून यायला लागतं किंवा एक प्रकारचं वेगळं एक जेम किंवा एखादा तुम्ही हिरा म्हणू शकता. तो योगाद्वारे व्हायला किंवा एक व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारचं एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्तिमत्व डेव्हलप व्हायला सुद्धा आपल्याला मदत व्हायला लागते. मग आता साधारणतः कुठले आसन आपण करू शकतो तर अ, प्रामुख्याने करेज किंवा धैर्य आणि कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला आपल्याला कुठली आसनं मदत करतात प्रामुख्याने तर अधोमुखासन किंवा मुखासन आपल्याला डेव्हलप करतं किंवा शीर्षासन आपल्याला उपयोगी पडतं. त्याच्यानंतर कारण ह्याच्यामध्ये काय होतं, की किती नाही म्हणलं तरी आपल्याला काय होतं, की एक प्रकारचं डिफिकल्ट जी आसनं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ती जमायला लागली, की एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. त्याच्यानंतर मयुरासन म्हणा, पद्ममयुरासन म्हणा. त्याच्यामुळं ह्यांच्यामुळं काय होतं, की आपल्या एक प्रकारची आणि सगळ्याच आसनांनी काय होते, आपली विल पॉवर, आपली इच्छाशक्ती वाढते, आपली सहनशक्ती वाढते. आपलं एखाद्या गोष्टीकडे ऑब्झर्वेशन करणे किंवा लक्ष देण्याची गोष्ट वाढते. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते. कुठल्या ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन साधारणतः वीरासन आणि सुप्त वज्रासनाने वाढतं. त्याच्यानंतर
तुमच्या अनालिटिकल कॅपॅसिटीज वाढतात. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक क्षमता वाढतात. म्हणजे किती नाही म्हणलं तरी नंतर तुम्हाला एक प्रकारची क्लिअरिटी डेव्हलप व्हायला लागते सगळ्या विचारांमध्ये. ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः ऊर्ध्व हस्तासन म्हणा किंवा साधारणतः त्रिकोणासन म्हणा, उत्थित त्रिकोणासन म्हणा किंवा साधारणतः उत्थित परिवर्तित त्रिकोणासन म्हणा. ह्याच्यामुळे काय होतं की किती नाही म्हणलं तरी काय होतं की तुमचं साईडचं फॅट किंवा ॲबडॉमेनचं फॅट, लॅटरल फॅट कमी व्हायला मदत होते किंवा लव्ह हँडल्स जे म्हणतात ते कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ह्याच्यामुळं काय होतं की एक प्रकारचं स्ट्रॉंग किंवा फर्म तुमचे आर्म किंवा तुमची हाताची पोझिशन फर्म असते ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपोआपच काय होतं की एक प्रकारचं इमोशनल बॅलन्स यायला सुद्धा मदत होते. प्राणायामाने पण तुमची सेन्सिटिव्हिटी किंवा तुमच्या उत्साह वाढायला, तुमची एनर्जी वाढायला, तुमचं लक्ष वाढायला, तुमची एकाग्रता वाढायला काय होते? मदत होते. नंतर जे काही आरोगन्स आहे तुमच्यातला, इगो आहे, अहंकार जो आहे, तो पण हळूहळू काय होतो की ह्याच्यामध्ये कमी व्हायला मदत होते. नंतर प्रामुख्याने काय होतं आसनांमध्ये फ्लेक्झिबिलिटी आपली बॉडीची वाढते, आपली स्ट्रेंथ वाढते, आपला स्टॅमिना वाढतो, करेज, कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, विल पॉवर डेव्हलप होते, डिटर्मिनेशन डेव्हलप होतं, रिस्पेक्ट करायला शिकतो आपण, प्रेम करायला शिकतो. नंतर इमोशनल बॅलन्स साधायला शिकतो. नंतर आपली जी सबटल एनर्जी, सबकॉन्शियस माइंडची जी एनर्जी आहे ती डेव्हलप करायला मदत करतो. सुप्त मनामुळे बऱ्याच इच्छा, त्याच्यामुळे सुप्त योगनिद्रेमुळे किंवा सुप्त मनामुळे काय होतात की आपल्या बऱ्याच गोष्टी अचीव्ह व्हायला मदत होतात. नंतर पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम उद्युक्त होते, त्याच्यामुळे पण बरेच इफेक्ट येतात. नंतर कन्फ्युजन कमी करणे, आपलं निर्णयामध्ये क्लिअरिटी येणे किंवा आपल्याला आपलं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणे किंवा मनावरती शांतता येणे, विचारांमध्ये क्लिअरपणा येणे किंवा एकाग्रता डेव्हलप होणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भ्रामरी प्राणायाम म्हणा किंवा आसनं म्हणा किंवा नाडी प्राणायाम म्हणा, ह्या सगळ्या भस्त्रिका प्राणायाम म्हणा किंवा आता शुद्धिक्रियामध्ये कपालभाती येतं. ऍक्च्युली प्राणायामामध्ये हे सगळे जे प्राणायाम आहेत, उज्जयी प्राणायाम म्हणा किंवा सूर्यभेदन प्राणायाम म्हणा, ह्या सगळ्यांनी काय होतं आपोआपच आपल्याला काय होतं की त्याची मदत व्हायला मदत होते. नंतर त्यांचं त्यांचं मन त्यांना काय होतं आता साधारणतः जे अँटी ग्रॅव्हिटी पोश्चर आहेत सगळे विपरीत दंडासन, अधोमुख वृक्षासन, शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, हे काय करतात? एक स्थिरता डेव्हलप करतात, एकाग्रता डेव्हलप करतात मुलींच्या मध्ये, फोकस डेव्हलप करतात, परझिर्वन्स डेव्हलप करतात, नंतर फ्लेक्झिबिलिटी वाढवतात, बॅक मसलची स्ट्रेंथ वाढवतात. नंतर जानुशीर्षासन, पश्चिमोत्तानासन मध्ये पण काय होतं की पोटामधील अवयवामध्ये पूर्ण मसाज होतो. त्यामुळे पोटाचं फॅट कमी होणे, पोटाचे मसल स्ट्रॉंग बनायला मदत करणे, इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे एन्झाईम्सची कामं चांगली व्हायला मदत करणे, हार्मोन्सची कामं चांगली व्हायला मदत करणे, ह्याची काय होते आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर पुढचं लेक्चर काय आहे का कुणाचं? सर आलेत का? नाही, देऊ शकता 5 मिनिटांनी असेल वेळ. हो. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो साधारणतः की टीनेजर्स हे एज कसं आहे की इथं एक प्रकारचं कसं असतं की ह्या टीनेजमध्ये तुम्हाला स्वतःविषयी एक सेल्फ कॉन्शियसनेस डेव्हलप झालेला असतो आणि आपला स्वतःचा इथं जर सेल्फ इस्टीम चांगला डेव्हलप झाला, आपण त्यांना जर कौतुक केलं त्यांचं किंवा त्यांना सारखं सारखं आपण शबासकी दिली किंवा त्यांना मोटिवेट केलं, तर आपापच काय होतं की त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला किंवा हे व्हायला काय होतं त्यांना मदत होते. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय होतं की जेव्हा मेनार्कीचं एज असतं मुलींच्या मध्ये, तर प्री मेनार्की पण काही सिमटम्स असतात, हेडेक होणं किंवा थकवा येणं किंवा पेन होणं. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे की त्यांना ह्याच्यामध्ये डिस्मोनोरिया म्हणा किंवा ह्या सगळ्यामध्ये क्रॅम्प्स, ॲबडॉमिनल क्रॅम्प्स होणे किंवा बॅकएक होणे, तर ह्याच्यामध्ये पेन किलर्स न घेता जर तुम्ही योगाचा अभ्यास कंटिन्युअसली जर व्यवस्थित केलात योगासनात, तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये काय अर्धचक्रासन, बद्ध कोणासन, सुप्तबद्ध कोणासन, भद्रासन, नंतर उपवीत कोणासन, तर मार्जरासन किंवा पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, शशांकासन, तर ह्या सगळ्या आसनांचा उपयोग काय होतो की डिस्मेनोरिया कमी करणे,
पीसीओडी कमी करणे, हार्मोनल इरेग्युलेशन थांबवणे. तिथं ह्या सगळ्या हे तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल जरी आलं तर त्याच्या आधी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 दिवस सोडले तर त्याच्या आधी त्याच्यानंतर जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होणार नाही, वेदना किंवा पेन म्हणजे हे जे काही डिस्मेनोरिया म्हणा किंवा क्रॅम्प्स म्हणा, ॲबडोमिनल पेन म्हणा, बॅकएक म्हणा म्हणजे पाठदुखी, पोटदुखी, क्रॅम्प येणे, डिस्मेनोरिया होणे किंवा पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज होणे, ओबेसिटी येणे ह्या एजमध्ये. कारण तुमची मुवमेंट नाहीत होत, काही बऱ्याच मुली खेळायचं बंद करतात लाजून म्हणा किंवा घाबरून म्हणा. तर त्याच्यामुळं हे जर योगासनं तुम्ही आता सांगितले अर्धचक्रासन म्हणा किंवा बद्धकोनासन, भद्रासन, सुप्त भद्रासन, भुजंगासन, धनुरासन, पवनमुक्तासन, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मलावष्टंभ जे होणार आहे ते कमी होईल. तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची हेल्थ सुधारेल, तुमचे मेन्स्ट्रुएशनचे प्रॉब्लेम्स कमी होतील, पीसीओडीचे प्रॉब्लेम कमी होतील, ॲबडॉमिनचे कोर मसल सुधारतील, लोअर बॅकच्या मसल्सची स्ट्रेंथ सुधारली की बॅकएक नाही होणार. त्याच्यानंतर लिथार्जी आणि डलनेस पण एक अडोलसंटच्या पिरियडमध्ये येतो किती नाही म्हणलं तरी. तर अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला की अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज पण खूप जास्त प्रमाणात असतात, अभ्यास जास्त असतो, कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट वाढलेलं आहे, स्पर्धात्मक युग आहे, स्ट्रेस ताण जास्त येतो, अँझायटी जास्त येते, डिप्रेशन जास्त येतं, पिअर प्रेशर असतं म्हणजे मित्रमैत्रिणींच्या ह्याच्यामुळं त्यांच्या कधी कधी आपण त्यांच्याशी कोपअप नाही होऊ शकत, कधी कधी पिअर प्रेशरमुळे आपण वाईट गोष्टी करतो किंवा बाबा तर असं ह्या सगळ्या किंवा अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज वाढतात, एका वेळेस सब्जेक्ट वाढतात, विषय वाढतात नवनवीन आणि सगळ्या ह्याच्यावरती शरीरात तर चेंज होत आहेत, बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होत आहेत, हार्मोनल चेंजेस होत आहेत. मग ह्या सगळ्यावरती कोपअप व्हायला की तुम्ही विचार करा की स्ट्रेस कधी निर्माण होतो, जेव्हा तुम्ही ह्याचा सगळ्याचा समन्वय साधू शकत नाही त्यावेळेस निर्माण होतो. आणि योगासारखं दुसरा गोष्ट नाही की जे समत्वम योग उच्चते म्हणजे ह्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अकॅडमिक सगळ्या लेवलवरती तुम्हाला तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला तयार करायला योगासारखा दुसरा उपाय नाही. जे तुमचं ताण नैराश्य कमी करायला, तुमची बौद्धिक क्षमता वाढवायला, तुम्हाला ह्या सगळ्या हार्मोनल शारीरिक बदलांशी समत्व साधायला, ह्या सगळ्या गोष्टीला योगाशिवाय काय नाही, पर्याय नाही. तर हा आपण फक्त आज लहान मुली आणि ऍडोलसंट पिरियड किशोरवयीन मुली ह्याच्यामधला आज भाग बघितला. आता रिप्रोडक्टिव्ह पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि मेनोपॉज रेजोनवृत्तीमध्ये येणारे जे प्रॉब्लेम आणि त्याच्या वेळेस आधी तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सांगायचे आणि प्रॉब्लेम्स एका ह्याच्यामध्ये पूर्ण आल्यानंतर म्हणजे लहान मुलात काय प्रॉब्लेम येतात, ऍडल्ट एज मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि मग नंतर तुम्हाला योगा काय मदत करतो हे तुम्हाला मग ते योगामध्ये यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, यम नियमामध्ये नंतर आसनांमध्ये मग परत दंडासन विपरीत स्थितीतली आसनं, हे आसनं ती आसनं, त्याच्यानंतर आसनं झाल्यानंतर तुम्ही प्राणायामामधले प्रकार, नंतर प्रत्याहार, प्रत्याहार नंतर धारणा ध्यान आणि त्याच्यानंतर तुम्ही ओंकार जाप ह्याचा पण इथे भाग घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जप, तप, स्वाध्याय हे पण घेऊ शकता इथे की बाबा जप किंवा तपानी सुद्धा तुमची सात्विक वृत्ती वाढतात किंवा तुमच्या मानसिक संतुलन निर्माण करायला किंवा तुमचा स्ट्रेस कमी व्हायला, तुमची अँझायटी कमी व्हायला, तुमचं डिप्रेशन कमी व्हायला किंवा तुमचं मानसिक सबलीकरण व्हायला सुद्धा त्याच्याने काय होते, मदत होते. तर असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला उत्तर लिहायचंय. तर थोडेसे एक 2-4 क्वेश्चन घेऊन पण मी तुम्हाला नंतर सगळ्यात शेवटी आन्सर कसे लिहायचे सांगेन. परंतु पुढच्या ह्याच्यामध्ये आपण काय करू आता की प्रेग्नन्सीमध्ये काय हे सूर्यनमस्कार पण इथं तुम्ही घेऊ शकता बरं का, सूर्यनमस्काराचा एक वेगळा फॅक्टर घेऊ शकता. हा मग आता ते साधारणतः तुम्हाला सगळीच आसनं इथं उपयोगी आहेत म्हणजे तुम्ही पश्चिमोत्तानासन म्हणा किंवा हलासन म्हणा, सगळ्या गोष्टींचा मार्जरासन, प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी स्त्रियांना इफेक्ट आहे जास्त प्रमाणामध्ये. हा तर मला हे आपण थोडी मी तुम्हाला सिक्वेन्सने असं आसनं सांगते की लिथार्जी किंवा इनर्शिया डलनेस स्त्रियांमध्ये म्हणजे हलासन, नवासन, नंतर उत्तानपादासन, पश्चिमोत्तानासन, त्याच्यानंतर उत्कटासन, त्याच्यानंतर पुढं काय घेऊ शकतो आपण सर्वांगासन, नंतर पार्श्वहलासन, नंतर वीरासन,
भद्रासन, तर ही ठराविक थोडीफार काही मार्जरासन, तर ही बऱ्यापैकी जी आसनं आहेत की सर्वांगासन, हलासन याचा पण खूप उपयोग होतो. भुजंगासन, त्याच्यानंतर धनुरासन, त्याच्यानंतर चाइल्ड पोज जी की शशांकासन आपण म्हणतो त्याचा पण खूप चांगल्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. तर हे आपल्याला काय करायचंय की साधारणतः म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला म्हणजे शारीरिक ह्याच्यामध्ये तुम्ही स्टॅमिना, स्पीड, स्ट्रेंथ लिहू शकता. बौद्धिक ह्याच्यामध्ये ज्ञानग्रहण क्षमता, आकलन क्षमता, विकास क्षमता हे सगळं लिहू शकता. त्याच्यानंतर मानसिक ह्याच्यामध्ये काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की तसं लिहू शकता. नंतर प्रामुख्याने ब्रेनची एजिलिटी कमी करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण ब्रेनला सूर्यनमस्कार म्हणा किंवा पश्चिमोत्तानासन म्हणा किंवा पश्चिमोत्तानासन तर हलासन करायचं का पश्चिमोत्तानासन तर चक्रासन करायचं. मेमरी पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रसारित पदत्तासन, अधोमुख शवासन, सलंब शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, नंतर काय की सेतुबंधासन, ऊर्ध्व धनुरासन. तर हे सगळे आपल्याला काय फटीक थकवा आलाय तर त्याच्यामध्ये सगळे जी शवासन म्हणा, मकरासन म्हणा, विश्रांतिकारक आसनांचं सुद्धा आपण इथे हे करू शकतो. नंतर क्रिया पण घेऊ शकता तुम्ही. क्रियांमध्ये पण त्याचा पण इफेक्ट आपण इथे लिहू शकतो की साधारणतः काय होतं की ज्या ह्या सगळ्या क्रिया आहेत, तुम्हाला मी प्रत्येकाचे फायदे फिजिओलॉजिकल इफेक्ट मध्ये सांगितले होते की उड्डाण बंद, जालंधर बंद. आता स्त्रियामध्ये हायपोथायरॉइडमचे ऑटोइम्युन डिसीजचं प्रमाण वाढले कारण ओबेसिटी वाढली की इन्फ्लामेशन होतं, सूज येते शरीरामध्ये आणि ऑटोइम्युन डिसीज वाढतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड ग्रंथीचं किंवा जालंधर बंदाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून कशासाठी उपयोग होतो की बाबा आता डायबिटीसचं प्रमाण पण वाढलंय किंवा उड्डाणबंदाचा आपल्याला हे पोटातील सगळ्या अवयवांचं काम चांगलं करण्यासाठी आपल्याला हे उपयोग होतो. म्हणजे आता वमन धौती कफ कमी करण्यासाठी, धौती त्राटक मनोशुद्धी क्रिया करण्यासाठी. तर आसनांमध्ये पण सुखासन, गोमुखासन, त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक आसनाचा काही ना काहीतरी स्त्रियांना, प्रत्येक स्नायूंना म्हणजे शारीरिक तर इफेक्ट होणार आहे. पण रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये काही ठराविक आसनांचाच उपयोग होतो. परंतु ह्या नॉर्मल म्हणजे ऍडोलसंट पिरियडमध्ये आणि लहान वयामध्ये तुम्ही सगळ्या आसनांचा काही ना काहीतरी तुम्हाला शारीरिक म्हणा, हार्मोनल म्हणा किंवा तुमचा मानसिक म्हणा फायदा हा होतोच. म्हणजे शुद्धिक्रिया आल्या त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमच्या बंध आले, मुद्रा आल्या, तुमची आसनं आली, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आले, त्याच्यानंतर तुमचं ओंकार जप आलं, तप आलं, त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यात शेवटी काय येतं की मग हे सगळं आसनानंतर येऊन मग प्रत्याहार, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असं तुम्ही करू शकता. मॅडम, हो. पीसीओएस आणि पीसीओडी आहे ना, त्याच्याबद्दल जराशी माहिती आम्हाला लिहून जर तुम्ही पाठवलीत ना ग्रुपवर नोट्स मध्ये तर बरं होईल, कारण त्याच्यामधला डिफरन्स आणि त्याच्यानुसार योगा यासाठी ती माहिती हवी आहे, त्यामुळे ती पाठवलात तर बरी होईल, पीसीओएस आणि पीसीओडी. एवढी चालेल. हो. ओके. पुढच्या लेक्चरला ते घेते थोडं शॉर्ट मध्ये आणि माहिती पण पाठव.